एकनाथ शिंदेंचं पत्रिकेत नाव नव्हतं, काय महायुतीमध्ये कुठे दुसपूत चालू आहे का, काय कुठे नाराजगीचं बघायला मिळत आहे का? मला असं वाटतं का एकंदरीत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे, त्यांनी ते समजावं, पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबाचे येणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही. आता पत्रिकेवर नाव नसू द्या, पण येणाऱ्या काळ मुख्यमंत्र्याचं नाव म्हणून शिंदे साहेब असणार. पंधरात उद्घाटन झाले, मात्र त्या कामांना कुठेतरी ब्रेक लावण्यात आलं, काय सांगाल याविषयी? हे चुकीचं आहे. मित्रपक्षाकडून अशा पद्धतीने काही कारवाई होत असेल तर त्याचा आम्ही निषेधच करतो. त्यांनी त्या सुधारणा केल्या पाहिजे, नाही केल्या तर सेना आहे, सेनेचा DNA तुम्हाला माहीत आहे. यांची कुठेतरी आता बॅकडोर एंट्री राज्यसभेवर होत असल्याचं बोलल्या जात आहे, कसं बघता? इकडे शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न आहे. धानाला अजून बोनस भेटला नाही, धानाच्या खरेदी राहिलेल्या आहे, लाडक्या बहिणीचे अर्धे पैसे राहिले, या सगळ्यासाठी लढू ना. आणि मला वाटतं नेत्यावर फोकस केल्यापेक्षा शेतकऱ्यावर फोकस करा ना तुम्ही. भंडाराकरांना एक अपेक्षा आहे की स्थानिक पालकमंत्री व्हावा, आमदार भोंडेकरांना पालकमंत्री करावं, मात्र आता अनेक सत्ता येऊन तुमच्या तोंडात साखर पडेल आणि ते चित्र द्या पाहायला भेटेल. सातबारा करू असं शासनाला आश्वासन दिलेलं होतं, मात्र आता जे कर्जमाफी केलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची फसगत होत आहे. आणि पूर्ण फसगत होत नाही, लक्षात घ्या. असं नाही आहे की कोणाला लाभच होत नाही, काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे आणि त्या दुरुस्तीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, आमचे नेते शिंदे साहेबांना भेटणार आहोत, अधिवेशनात सुद्धा त्याचा आवाज उचलू आणि नाही झालं तर पुन्हा आम्ही आहेच लढाले. घटक असलेली शिवसेनाला डावललं जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, काय सांगाल याविषयी? मला वाटतं डावलून शिवसेना काही थांबणार नाही. लक्षात घ्या, ते शिवसेना आहे आणि सेना कधी थांबत नसतं. त्याच्यानं डावलण्याचा कोणी प्रयत्न चुकूनही केला तर ते मोठ्या प्रकारचं आम्ही पाहतो. त्यांना येणारं काळ आहे, तो येणारे दिवस आहे, ते तसे दिवस दिसल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.